शेताचा कार्यक्रम झाला. जर आपल्या आईबापाने कष्ट केले आणि ते पिकच उद्ध्वस्त होणार असलं, ज्याच्यामुळे होतंय त्याला ठेप्याला आणलं पाहिजे. हे आरक्षणाचा जरा विषय संपला ना, मी खरंच सांगतो, तुम्ही फक्त साथ द्या, त्या धरणाकडेच बघू आपण. मी पण येतो. कारण शेतात काहीच नाही राहिलं. एकीकडून आरक्षण नाही, दुसरीकडून शेती साथ देत नाही. शेतीनं थोडी साथ दिली तर याचं पाणी आपल्या रानात येते, म्हणजे बागायती झाली त्यांची आणि पिकं चालले आपली. पाणी आमचं, आमच्याच शेतात घुसविले त्यांनी. त्याच्यावरती बारकाईनं विचार आपण करणं गरजेचं. आरक्षणाचा विषय सोडून द्या. तुम्ही 10 असले का 10 लाख असले काही, म्हणून जरा की आरक्षण मराठ्यात दिल्याशिवाय सोडितच नाही. त्याची काळजी नाही. मराठ्यांबरोबर मुस्लिमांचा धनगरांचा प्रश्न बघतो, त्यांच्याही आरक्षणात हात घातला आपण. यावेळेस सरकारनं चारही बाजून आपल्याला घेरलंय. चारही बाजूनं विरोधी पक्षासाठी माया मागा लावलेत त्यांनी. आता सत्ताधारी सगळे तेही माझ्या पाठीमागा लागले. मी केलंय काय मला हेच कळायला. गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळू नये ही सरकारची भूमिका आहे, आणि माझी इच्छा आहे माझ्या मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. त्यांची इच्छा आहे त्यांचा पक्ष आणि नेता मोठा करायचा. माझं स्वप्न आहे माझी जात आणि माझ्या जातीच्या पोरं मोठे करायचे. आता आपल्याला राजकारणाकडे जायचं नाही, आपल्याला राजकारणाकडे जायचं नाही. पण त्यांनी न्याय दिल्यावर पर्याय काय? 42 वर्ष झाले ही संघर्ष सुरू आहे. अण्णासाहेब पाटलांपासून हा लढा सुरू आहे. मग आता हे देणारच नसते तर मराठ्यांपुढे पर्याय काय? मी तर वारंवार सांगतोय, उपोषण करतोय की मला राजकारणात किंवा माझ्या समाजाला नाही जायचं, तुम्ही आरक्षण द्या. आता हे देतच नाही. उलट त्यांनी काही आमदाराच्या टोळ्या तयार केल्या बदनाम करण्यासाठी किंवा आपल्या विरोधात आंदोलन करण्यासाठी. मराठ्याचे काही समन्वय फोडले त्यांनी, काही संघटना पण फोडल्या. हे कुठाने करण्यापेक्षा सरकारनं आरक्षण द्यायला पाहिजे. मग आता हे जर ते करत असले तर सरकारमध्ये गेल्याशिवाय गरिबांना पर्यायच नाही. आणि यावेळेस सगळ्यांची इच्छा आहे, कोल्हापूरकरांची आहे का? एकोणतीस ऑगस्टला तुम्ही आंतरवाली लिहाच. आता उपोषण करून मला चालता येणार. सकाळीच सलाईन टोचली डॉक्टरला मेळ लागा ना, याला सलाईन पुढं लावावं. कारण सगळ्या शिराला सलाईन लावल्यात नाही आहेत तेवढे. कोणत्या शिराला सलाईन लावली की दुसऱ्या शिरातून पाणी बाहेर येते त्या सलाईनचं. इतक्या पंक्चर शिरा झाल्या. आणि आता मला 2-4 पायऱ्या पण नाही चढता येत, इतका त्रास होता. या शेवटच्या उपोषणामुळे लय हाल झाले. अगोदर बरं होतं, पण आता शेवटचं केलं तेव्हापासून खूप त्रास व्हायला लागला. माझी कोल्हापूर जिल्ह्यातल्या मराठा बांधवांना विनंती आहे, एकदा मुलाला दिवस तर आपल्या लेकराच्या जातीच्या बाजूला उभा राहा. एकदा आयुष्याचं आरक्षण त्यांना देऊ. कारण या संघर्षात कोणी पडतच नव्हतं. ओबीसी आरक्षणाचे वेगळं म्हणायचे किंवा काही म्हणायचे, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण याच्यात कोणी भागच घेत नव्हतं. आता आपण याला ताकद लावली तर थोडा अंतिम टप्प्यात येऊन ते थांबले. जर मराठ्यांनी ताकदीनं ताकद लावली तर सगळ्या मराठ्यांना या राज्यातल्या ओबीसीतूनच आरक्षण मिळणार, आणि ते कोणाच्या बापाला उडणार सुद्धा नाही कोणा. कारण आपण 10% न मागितलेलं आपल्याला दिल्यामुळं आपलं ईडब्ल्यू सुद्धा त्यांनी घालवलं. आणि 10%च्या ECBCच्या आरक्षणाचा सुद्धा पोरांना फायदा यासाठी घेता येणार की व्हॅलिडिटी लवकर दिली जात नाही अधिकाऱ्यांकडून. त्यांचेच अधिकारी आणि त्यांची सत्ता असल्यामुळं त्याची व्हॅलिडिटी होत नाही, लवकर मिळत पण नाही. जातीवादी काही अधिकारी मिळू पण देत नाही. कारण मराठ्यांच्या पोरं मोठे होऊ नये हे अधिकाऱ्यांपासून, म्हणजे काही जातीवादी अधिकाऱ्यांपासून मराठ्यांच्या बी काही नेत्यांना वाटतंय की मराठ्यांचे पोरं मोठे नाही झाले पाहिजे. म्हणून आता आपणच हे काम हातात घ्या. आपणच घराघरातले सगळे मराठी एकजूट व्हा.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वसामान्य मराठ्यांनी पुन्हा एकजूट करा. जर राजकारणाच्या नादी लागला तर त्यांच्या दबावात जर आला तर तुमच्या लेकराचं तुम्ही आयुष्याचं वाटोळ करून बसाल. त्याला कोणीही जबाबदार राहणार नाही, कोणीच. म्हणून तुम्हाला विनंती आहे की घराघरातले सर्वसामान्य मराठी एक व्हा. पक्षाला पक्षाच्या नेत्याला मोठं करत बसू नका. आपल्या जातीचे पोर आपल्याला मोठं करणं आपल्यावरती जबाबदारी आहे. आपण जर प्रत्येक वेळेस नेत्याला पाहुणा म्हणत बसलो किंवा आपल्या जवळचं जर म्हणत बसलो तर प्रत्येक वेळेस तोच मोठा होणार आहे आणि पोरं आपले सुशिक्षित बेकार म्हणून घरात बसणार आहे. आपण पोरं फक्त शिकवले आणि ते सुशिक्षित बेकार झाले. यांना जर तुम्हाला नोकऱ्यामध्ये बघायचं असेल, उच्च शिक्षणात बघायचं असलं तर आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही. आणि ज्या नेत्याला आपण मोठं करतो तो नेता आपल्या बाजूला बोलायला तयार नाही. मग त्याला मोठं करण्यापेक्षा आपल्या जातीला आणि आपल्या जातीच्या पोराला मोठं करायला तुम्हाला अडचण काय? प्रत्येक जिल्ह्यातल्या मराठ्यांनी आता हे ठरवलं पाहिजे. कारण पोरं श्रीमंत मराठ्याचे असो किंवा गरीब मराठ्याचे असो, शेतकरी मराठ्याचे असो किंवा नोकरदार वर्गातल्या मराठ्यांचे असो, आरक्षणाशिवाय त्यांना पर्यायच नाही. हे ज्यावेळेस घराघरात जाईल त्यावेळेस मराठ्यांना राहिलेलं सुद्धा ओबीसीतलं आरक्षण मिळेल. कारण या कोल्हापूरवर दोन दोन संकट आहेत. त्यामुळं कोल्हापूरचा समाज, कोल्हापूरची जनता खचल्यासारखे वाटायला लागली. त्या संकटातून बाहेरच निघता येत नाही. एकीकडून आरक्षण नाही, दुसरीकडून राजकीय नेते सुधरू देत नाहीत आणि तिसरीकडून या पुरानं प्रत्येक वर्षी शेतकऱ्याचा घात करत आणलाय. प्रत्येक वर्षी पिकांचं नुकसान होत आहे आणि सरकारही भरपाई देत नाही. पंचनामे सुरू झाले का? नाही. असंच करते ना. आता लगेच आचारसंहिता लागणार आहे. ते परत म्हणणार आहेत आचारसंहिता लागली. झालंच मराठ्याचं शेतकऱ्याचं वाटोळं. यांना काय त्या तळ्याकडेच बघायला लागलं. एकदा ते तळच माझ्या टकोऱ्यात बसलंय. त्या तळ्याचे ठिकाण खाली लोटीत लोटीत न्यावं लागणार आहे आपल्याला त्याच्या हाती. आपल्या बांधावर तो माणूस भडे काय किती त्याच वेळेस होऊ द्यायला नव्हतं पाहिजे. महाराष्ट्राला फायदा आहे त्या पाण्याचा? आपल्याला काहीच फायदा नाही. आणि माघारी तुमच्या जवळच येते. परत जाताना तुमचं जाताना येताना माघारी तेच येते. ते कळलं मला. गाडीत होतो त्याच वेळेस की तुम्हाला गावागावात सुद्धा कार्यक्रमासाठी समाजापर्यंत जाता आलं नाही. पाणी वसरायला वेळ लागला. तसंच सांगली